समांतर भाग 2 सादर करते मनीषा स्टॉक. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले की कुमार महाजन हा आपल्या जीवनाला कंटाळून त्याचा मित्र वाबगावकर यांच्याबरोबर मुंबईच्या चाळीतील एका स्वामींकडे आपले भविष्य पाहायला जातात. आणि आता पुढे देवापुढे 11 रुपये ठेवून डोळे मिटून मी बरंच काही मागितलं. मग वाबगावकरांबरोबर पुन्हा बाहेर आलो. तोपर्यंत स्वामी महाराजांनी नव्या उदबत्त्या लावल्या होत्या. धुपाचा पवित्र वास खोलीभर मंदपणे दरवळला होता. या बसा. त्यांच्या स्वरातला उत्साह पाहून माझ्यातल्या नास्तिकपणाला शंका आली. हा उत्साह बहुतेक माझ्या देवाला नमस्कार करण्यानं आला असावा. पण तसा विचार केला तर त्यात चूक काय होतं? केलेल्या कामाचा मोबदला मिळत असताना कोणाचाही चेहरा खुलत नाही का? आपल्या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनच फार चुकीचा असतो. कारकुनाला 1 तारखेचा आनंद झाला तर कोणाला काही वाटत नाही. मोठा ऑफिसर बँकेत पगार जमा झाल्याचं ऐकून खुलतं. ते लोकांना नॅचरल वाटतं. पण पानासमोरची दक्षिणा पाहून ब्राह्मणाचा चेहरा खुलला की आपल्या चेहऱ्यावर कुत्सित हास्य पसरतं. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणासमोरचं सगळं स्वीकारणाऱ्या गुरुजींकडे पाहून आपली सत्यनारायण करण्यावरील श्रद्धा कमी होते. कीर्तनातली आरती पाहून प्रसन्न होणारा कीर्तनकार पाहिला की आपल्या डोक्यात तिडीक उठते. कारण आपण आपल्या समाजानं पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांनी एक सीमारेषा आखलेली असते. आपण इकडे असतो, ही सारी धार्मिक मंडळी तिकडे असतात. त्यांनी हे पैशासाठी करू नये हे मान्य करताना त्यांनी उत्तम संसारासाठी आवश्यक तो पैसा मिळवावा हे आपण विसरतो. त्यांचं माणूसपण आपण सतत नाकारीत राहतो. धार्मिक प्रबोधनकारानं जणू दारिद्र्यातच दिवस काढले पाहिजेत असा आपला दुराग्रह असतो. त्यापेक्षा काही निराळं दिसलं की माणूस त्याच्यावर कोरडे ओढतो. अर्थात मला हे आता पटत होतं. अन्यथा महाराष्ट्र टाइम्समधला कीर्तनकारांवरचा एक सडेतोड लेख वाचून मीही कीर्तनकारांवर संतापलो होतोच की. मनुष्य स्वभावाची ही एक गंमतच असते. सांघिकरित्या त्याला समाजातला कोणता तरी घटक आपल्या दयेवर अवलंबून राहावा अशी सततची इच्छा असते. तसा जो राहील त्याची समाजाला दया येते आणि सहानुभूती वाटते. समाज त्याला झटून मदत करतो. पण याच मदतीच्या जोरावर त्यातला कोणी स्वावलंबी होईल तर समाजाला ते मात्र आवडत नाही. स्वामीजींच्या डोळ्यातली चमक, स्वरातला उत्साह पाहून कुत्सितपणे हसणारा माझा मनावरचा एक कोपरा समाजाचं प्रतिनिधित्व करीत होता. आणि हे 11 रुपये मिळाले की उद्याची सोय झाली म्हणून त्यांचं चिंतामुक्त होणं असा जाणवणारा, प्रत्यक्ष परिस्थिती पाहणारा कोपरा. त्यांना हे पैसे मिळालेच पाहिजेत, त्यांचा तो अधिकारच आहे याची ग्वाही देत होता. इथे परत घोटाळा की या 11 रुपयांवर आता कोणाचा तरी उद्या अवलंबून आहे या समजुतीनं तर ही मान्यता नव्हती. असो. वाबगावकर मला बसायला सांगून स्वामी त्याला म्हणाले, या महाजनांनी देवापुढे जे 11 रुपये ठेवले आहेत ते घेऊन या. अगदी 11 रुपये? हे त्यांना कसं कळलं? का यांनीच वाबगावकराला तसं सुचवलं होतं? वाबगावकर नोटा घेऊन आला. त्यानं त्या स्वामींच्या हातात दिल्या. स्वामींनी त्या माझ्या हातात कोंबल्या. काय? हे काय? मी चक्रावून जात विचारलं. मला तुमच्याकडून काहीही घ्यायचं नाही आहे. का? मला गुरूंची तशी आज्ञा झाली आहे. मी काहीही न समजल्यासारखा तोंडाचा आ वासून त्यांच्याकडे पाहत राहिलो. आणि भविष्य? ते मी मात्र जरूर सांगणार आहे. मग दक्षिणा का नको? हैराण होत मी विचारलं. तुम्ही काही काळजी करू नका महाजन, माझी उद्याची सोय झालेली आहे. हे ऐकताच मी लाजेनं काळाठिक्कर पडलो. पटकन त्यांच्या कृशपायांवर डोकं ठेवलं. गहिवरल्या स्वरात म्हणालो, क्षमा करा स्वामी महाराज. पेनमध्ये आधी काळी शाई असताना त्यात निळी भरली तर काळी संपून तिचा परिणाम जाईपर्यंत शुद्ध निळी शाई कागदावर उतरत नाही. पण म्हणून का पेनमध्ये निळी शाईच नाही असं म्हणायचं? मनातल्या विचारांचंही असंच नसतं का? यापूर्वी मी पूर्णतः नास्तिक होतो. आज मी क्षणभर का होईना पण तुमच्या देवाघरासमोर शुद्ध अंतःकरणाने हात जोडून उभा होतो.
आजपर्यंत मी कोणाहीकडे ज्योतिष्य विचारायला वा हात दाखवायला गेलेलो नव्हतो. आज मी इथे आलो आहे. तुम्हाला हात दाखवण्याची माझी तयारी झाली. तुमच्या शब्दांवर माझा विश्वास बसला. पण मन एकदम शुद्ध कसं होईल तुम्ही सांगा. माझ्या विचारांमध्ये नक्की काही सुसंगती होती. स्वामी महाराजांनाही ते पटलं. मला धीर देत ते हसत म्हणाले, तुम्ही यापूर्वी माझ्याकडे आला होता का? माझा हात सोडून देत स्वामी म्हणाले, त्यांनी चक्क आरोपी विधान केलं होतं. प्रश्न नव्हता तो. त्याचं ते विधान मला चकित करणारच होतं. मी? अहो, हे कसं शक्य आहे? मी तुमचा हात पाहिलेला आहे महाजन. माणसांचे चेहरे, आवाज, ही बाह्यरूपी मला वयपरत्वे फसवू शकतात. हातातल्या रेषा मात्र नाही. पण मी तर आयुष्यात पहिल्यांदाच इथे आलो आहे. नक्की ना? नक्की म्हणजे काय? अहो, मी तुम्हालाच काय, कोणाही ज्योतिषाला माझा हात कधीही आजपर्यंत दाखवलेला नाही. त्यांनी अगदी रोखून माझ्याकडे पाहिलं. मग मला जरा नाराजीच्या स्वरात म्हणाले, हे पहा, मला चेष्टा आवडत नाही आणि माझ्या वयाचा विचार केला तर तुम्ही परीक्षा पाहणंही असभ्यपणाचं ठरेल. मी खरं सांगतोय, तुमची चेष्टा करण्याचे वा परीक्षा पाहण्याचे विचारही माझ्या डोक्यात आलेले नाहीत महाराज. असं तर नाही ना की तुमच्यात आणि वाबगावकरांच्यात काही पैज लागली असेल? तुम्ही एकदा वेगळ्या नावानं हात दाखवून आलात आणि आज पुन्हा हाताचं तेच भविष्य येतं का हे बघायसाठी तुम्ही परत मला दाखवताय? हे पहा, मी एकदाच सांगतोय, मीही शेवटी तडकून म्हणालो. मी ही चाळ यापूर्वी कधीही स्वप्नातही पाहिली नव्हती. तुम्ही काळे का गोरे ते मला माहितीही नव्हतं. आणि या उपरही तुमचा जर विश्वास बसत नसेल तर माझं दुर्दैव. तुम्ही माझा हात पाहू नका. आता मात्र मी खरं बोलत असल्याबद्दल त्यांची खात्री पटली. पण ते आणखीच बुचकळ्यात पडले. कमाल आहे बुवा, असं कसं शक्य आहे वगैरे स्वतःचीच बडबड करत त्यांनी पुन्हा एकदा माझा हात निरखून पाहिला. त्यांना हवा असलेल्या खाणाखुणा काळजीपूर्वक त्यांनी तपासल्या. मग गोंधळल्या मनस्थितीत ते म्हणाले, तुम्ही खरं बोलतही असाल, पण हा हात मी याही पहिले पाहिलेला आहे. एखादा माणूस आपण त्याची कितीही समजूत घातल्यावरही 15 वेळा आपल्या नाकाचा शेंडा हलवून हा तुमचा कान आहे म्हणून ठामपणे सांगायला लागला तर आपण तरी किती वेळा त्याला हे माझं नाक आहे असं म्हणून सांगणार? मी आपला गप्प बसून राहिलो. पण त्यांनी आणखी 4-2 वेळा तेच बजावून सांगितलं असतं तर खात्रीने मलाही घोटाळ्यात पडायला झालं असतं की खरंच आपण येऊन गेलो की काय, आपल्यावरच आणि आपल्यालाच ते आठवत नाही. महाजन, तुम्हाला आता किती वेळ आहे? त्यांनी वेडगं चेहरा करीत मला विचारलं. तुम्ही तेच ते परत जर सांगत असाल तर मला मुळीच वेळ नाही. असं ठॅक्कन सांगायचं माझ्या मनात तीव्रतेनं आलं होतं. पण पुन्हा त्यांना माझ्या मनातले विचार समजले नि रागावले तर पंचायत नको, म्हणून मी चटकन म्हणालो, तसं मला काहीच काम नाही. सकाळी इथूनच कामावर गेलो तरी काही फरक पडणार नाही. मग असं करा, तुम्ही आणि वाबगावकर 1 तासभर कुठेतरी फिरून या. मी तोपर्यंत माझं जरा शंका निरसन करून घेतो. काय? बरं, म्हणून मी उठलो. वाबगावकरला घेऊन चर्नी रोड चौपाटीवर 1 तास काढला. आमच्यातल्या गप्पा अर्थातच माझ्या घटना आणि माझा स्वामी महाराजांना बुचकळ्यात पाडणारा हात या भोवतीच केंद्रित होत्या. तासाभरानं मी आणि वाबगावकर परत आलो तेव्हा चाळ अंधाऱ्या वातावरणात आणखीनच भयान वाटत होती. भिंतीच्या आधारानं एखादं काळाशार पालीचं अस्तित्व कोणत्याही क्षणी खाली टपकण्याच्या तयारीत रेंगाळत असावं तशी ती चाळ अंधाराला चिपकून आपलं अस्तित्व टिकवून होती. जिने चढताना मला आणखी भीती वाटत होती. या मार्गातच कुठेतरी एक विवर असणार, त्यातून आपण सुईकन सटकून थेट पाताळाच्या गर्तेत जाऊन कोसळणार की काय अशी भीती वाटू लागली. पण तसं मात्र काहीही झालं नाही. आम्ही स्वामी महाराजांच्या खोलीपाशी सुखरूप पोहोचलो. मगाशी चुटुक आंबा चोखणारी म्हातारी आता शरीराचं मुटकुळं करून बाजेवर पडली होती. तिच्या मिसमिच्या डोळ्यांपुढे ती
जागी आहे की झोपलेली आहे हेच कळत नव्हतं. तिच्या बाजेखाली चपला काढून आम्ही आत गेलो. स्वामीजी मळक्यात लोडाला टेकून ताठ झोपलेले होते. आमची चाहूल लागताच त्यांनी डोळे उघडले. मला बरं वाटलं, कारण कोणीही म्हातारा माणूस असं निश्चल असलं की मला मात्र भीती वाटते. लहानपणी आमच्याकडे एक म्हातारी होती. ती कोण होती हे मला कधीही कळलं नाही, पण तिला सगळे मामी म्हणायचे. मीही म्हणायचो. मला एकदा तिनं लपवून ठेवलेली ओल येऊन चिकट झालेली पेपरमिंटची गोळी खायला दिली. खा, तोपर्यंत मी विश्रांती घेते असे म्हणून डोळे मिटून ती भिंतीला टेकून बसली. एक गोळी संपायला असा कितीसा वेळ लागतो. मी आपला मामी मामी करून तिला हाक मारतोय तर मामी शांत. आईला सांगितलं, मामी उठत नाही आहे. आईनं येऊन पाहिलं तर मामी जाग येण्यापलीकडे गेलेली. या, एकदम सावरून बसत स्वामी म्हणाले. त्यांचा चेहरा उजळला होता. खोलीतल्या कमी पॉवरच्या दिव्यातही त्यांच्या डोळ्यातली विजयाची चमक दिसत होती. काय झालं? खाली बसत मी भीतच विचारलं. महाजन, तुमचा दोष नाही आहे, तसाच माझाही दोष नाही. म्हणजे? एक अतिशय आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. नेमका माझ्याच बाबतीत का? वाबगावकरकडे पाहत मी उद्गारलो. वाबगावकर मंदपणे हसला. माझं सारं आयुष्यच चित्रविचित्र घटनांनी भरलेलं होतं. जगात 100-200 वर्षातून घडणारी घटना हटकून माझ्याच वाट्याला यायची. 3 महिन्यापूर्वी माझा मुलगा गेला. हार्डली 3 वर्षाचा होता तो. कसा गेला माहिती आहे? तो चालायला लागला तेच फेंगडं. त्याला जोरात पळता यायचं नाही. जिना वगैरे चढताना तो हातांच्या कोपऱ्यांवर भार देऊन पाय फरफटवायचा. शंका नको म्हणून डॉक्टरला दाखवला. डॉक्टर म्हणाले, सॉरी, ह्याच्या मणक्याचा ताठपणाच मोडत चालला आहे. शरीरातला प्रत्येक स्नायू कमजोर होत चालला आहे. मी विचारलं, याला नरिशमेंटसाठी काही विशिष्ट औषधं, टॉनिक्स, इंजेक्शन्स असं काही द्यावं लागेल का? तर गंभीर चेहरा करून त्यांनी स्थितप्रज्ञपणे माहिती पुरवली. मिस्टर महाजन, हा एक दुर्मिळ प्रकारचा रोग आहे. लाखात एखाद्या मुलाला होतो. त्यावर अमेरिकेत संशोधन सुरू आहे, पण उपाय अजूनही सापडलेला नाही. तेव्हा माझा मुलगा 1.25 वर्षाचा होता. त्याची चालण्याची, उभं राहण्याची, जिने चढण्याची केविलवाणी धाडपड पाहून आमच्या पोटात कालवायचं. डोळे भरून यायचे. मनात जीवनाविषयीची अनासक्ती निर्माण व्हायची. त्याला उचलायला गेलो की वितळत्या रबराचा काही भाग हातात येऊन मग त्याला चिकटून असलेलं बाकी रबर उचलावं तसं त्याचं बखोट शरीरातून वर खेचलं जायचं. मग पाठोपाठ शरीराचा लळालोंबावर यायचा, नाईलाज म्हणून. मग पुढे त्याही हालचाली बंद झाल्या. पावसाळ्यात पांघरलेल्या गुळाच्या टेपेप्रमाणे बिचारा कुठं ठेवावं तिथं बसून राहायचा. नुसता बसूनच राहायचा. टुकूर डोळ्यांनी साऱ्या घराच्या हालचाली मनात नोंदवत राहायचा. त्याला अतोनात दुःख होत असेल, त्याला अधिक दुःख होऊ नये यासाठी घराच्या हालचाली आपोआपच मंदावल्या होत्या. ज्या वयात मुलानं दुडूदुडू धावायचं, खोड्या काढून साऱ्यांना हैराण करून टाकायचं, लोकांनी कौतुकानं त्याच्या तक्रारी आईबापाला सांगायच्या, त्या वयात त्याला असं बसून राहिलेलं पाहून माझ्या आणि नेमाच्या काळजाचं पाणी व्हायचं. वाटायचं असं अनिवार्यपणे पाहत राहण्यापेक्षा त्याला विष घालून टाकावं आणि आपणही विष घेऊन मरून जावं. पण त्यानं फार दिवस आमचा अंत पाहिला नाही. एका मुसळधार अंधाऱ्या रात्री हा तडफडाट कायमचा संपला. आम्ही खूप रडलो. पण दुसऱ्या दिवशी त्याचं ठप्प अस्तित्व नसलेलं घर पाहून सुटका झाल्यासारखंही वाटलं. हे सगळं वाबगावकरला माहिती होतं. मुलाला स्मशानात नेताना तोच माझ्या सोबतीला होता. म्हणून माझ्या उद्गारांमधलं अभिप्रेत त्याच्या अचूक लक्षात आलं. महाजन, माझ्याकडे त्याच विजयी मुद्रेनं पाहत स्वामी म्हणाले, आमच्या हस्तरेखाशास्त्रात एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. एका व्यक्तीचा हात कधीच पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीसारखा नसतो. आजपर्यंत तरी मी असं मानित होतो. या नियमाला एकही अपवाद नाही. पण आता मला माझं हे मत बदलावं लागत आहे. अजूनही माझा विश्वास बसत नाही आहे, पण हे खरं आहे.
तुमचा आणि चक्रपाणींचा हात 100% सारखा आहे. ज्योतिष्य वगैरे प्रकारांशी माझं मुळीच सख्य नाही. त्यामुळे त्यातले आडाखे, त्यांचे नियम, अपवाद इत्यादींतलं मला काहीच कळत नाही. पण माझं जनरल नॉलेज तसं बरं आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी फिंगरप्रिंट्सचा उपयोग करतात. त्याचं कारण, एकाच्या प्रिंट्स दुसऱ्याशी जुळत नाही हे मला नवीन नाही. पण इथे असा एक तरी हात होता जो कोणा चक्रपाणीच्या हाताशी मिळता जुळता होता. मला आश्चर्य वाटलं. ते याचं तो हात नेमका माझा आहे याचं नाही. लाखात एखादी केस म्हटलं की ती आपलीच असण्याचं मला आता सवयीनं विशेष वाटेनासं झालं आहे. गंमत म्हणून आठवलं, तुम्ही कधीतरी काळ्या बाजारात सिनेमाचं तिकीट घेता. तो गुन्हा आहे, तसं करू नये वगैरे सर्व तुम्हाला माहिती असतं. ते पटतही असतं. पण इतक्या लांब आल्यावर परत जाणं जीवावर येतं. बरोबर प्रेयसी असल्याने इज्जतीचा सवाल असतो. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रिमायसेसच्या बाहेर पडण्याचा प्रश्नही असतो. कारण काहीही असेल, तुम्ही तिकीट घेता, त्या तिकिटावर डोअर कीपर तुम्हाला आत सोडतो. चक्क दी एंडपर्यंतचा चित्रपट पाहून तुम्ही सुखानं घरी जाता. बरोबर आहे. तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का की ज्याला ब्लॅकचं तिकीट विचारलं तो सिव्हिल ड्रेसमधला इन्स्पेक्टर होता? पण माझ्या बाबतीत तसं घडलं आहे. नवीन रेडीमेड शर्ट आणला की कौतुकानं कुठे जाताना घालायला घेतला तर गुंड्या आहेत पण काजीच नाहीत. हजारोतला हा एकही शर्ट माझ्या वाट्यालाच आलेला आहे. रहने दो. असं तर काय खूप सांगता येईल, पण एकच सांगतो, म्हणजे तुमचं तोंडच गप्प होईल. छानशी मुलगी, जिला कसलंही व्यंग वगैरे नाही, अशी पाहून तिच्याशी मी लग्न केलं. लग्नानंतर 6 महिन्यात ती तापानं इतकी आजारी पडली की नंतर डोळ्यात कायमचा चकणेपणा राहिला. हे फक्त कुमार महाजनच्या बाबतीतच घडू शकतं. कशाचं म्हणून नवल करीत बसू मी सांगा. आणि म्हणूनच मला वाटत होतं, तुम्ही माझ्याकडे यापूर्वी येऊन गेला आहात. मी तुमचा हात पाहिलेला आहे. खरंच पहा किती साम्य आहे ते. जणू तुमचाच हात उतरवून काढला आहे की काय. स्वामी महाराजांनी उत्साहानं, उत्तेजित चेहऱ्यानं वही माझ्यासमोर धरली. अर्थात मला त्यातलं सारखेपण लक्षात येऊ शकलं ते इतकंच की माझ्या तळहातावर रेषांचं प्रचंड जाळं होतं. तसंच ते समोरच्या वहीवरील हातांच्या ठशातही होतं. पाहिलंत? मी हो म्हणून मान डोलावली. जगातल्या एका महान आश्चर्याला आपण साक्ष होतो असा चेहरा करून वाबगावकरांनी वहीत डोकं खुपसलं. प्रतिक्रिया अशी नेमकी काय व्यक्त करावी ते मला समजेच ना. पण ही नुसती लाखात एक अशी नव्हती. जगातलं एकमेव उदाहरणं होतं ते. स्वामींना माझ्याकडून आश्चर्योद्गाराची अपेक्षा होती. म्हणून मी म्हणालो, अरेच्चा, असं कसं होऊ शकेल? पण असंच मलाही वाटत होतं. स्वामी तो धागा पकडून ठेवत म्हणाले. म्हणूनच माझ्याही मनाचा गोंधळ उडाला होता. नंतर स्वामी मला आणि वाबगावकरला त्या साम्यावर पिळत राहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार या चक्रपाणीच्या आयुष्यात ज्या घटना ज्या क्रमानं घडल्या त्याच आणि तशाच माझ्या आयुष्यात घडत असल्या पाहिजेत. ते तपासून घेण्याकरिता त्यांनी चक्रपाणी येऊन गेला त्या वर्षापासूनच्या, म्हणजेच तो काहीतरी जून 1945 येऊन गेला होता. त्यावेळी त्याचं वय 30 वर्षाचं होतं. मीही आता त्याच वयात इथे आलो आहो. हा योगायोग का स्वामींच्या म्हणण्याचा एक पुरावा? तर स्वामींनी पत्रव्यवहाराच्या फायली तपासल्या. माझ्या दुर्दैवानं चक्रपाणीनं एकही पत्र पाठवलेलं नव्हतं. का बरं एकही पत्र नाही त्याचं? तासभर शोधाशोध करीत त्यांनी स्वतःशीच प्रश्न विचारला. मी काहीतरी अशुभाची चाहूल लागल्यासारखा सुन्न बसून होतो. चाळा म्हणून चक्रपाणीचं पान चाळत होतो. त्यांच्या प्रश्नासरशी मी मान वर केली. स्वामीजी, नसेल मिळत तर राहू दे. माझा तुमच्या शब्दांवर विश्वास आहे. तुम्ही माझा फक्त हात पहा. स्वामींनी आता मला परत हातपाय धुवून यायला सांगितलं. देवासमोर दक्षिणा ठेवायची नाही याची परत आठवण करून दिली. मी देवाला नमस्कार करून आलो तेव्हा ते एकाग्र चित्तानं वहीतला चक्रपाणीचा हात पाहत होते. उदबत्त्यांचा नवा जुडगा इमानदारीत वातावरण निर्मिती करीत होता. मला पाहताच एखादं पिशाचं दिसावं तसे ते दचकले.
खाडकन वही बंद करीत त्यांनी ती बगलेत दाबली. जणू ती वही त्यांच्या जीवनाची पुंजी होती आणि मी ती त्यांच्याकडून हिसकावून घेणार होतो की काय. त्याचा पत्रव्यवहार का नाही याचं उत्तर मला मिळालं. ते चिरक्या आवाजात म्हणाले, मी त्याला काही भविष्य सांगितलेलं नाही. मी काही न समजून का बरं असं असावं म्हणून पाहत राहिलो. ते मी तुम्हालाही सांगू शकत नाही, पण क्षमा करा, मी तुमचा हात पाहणार नाही म्हणूनच मला दक्षिणा न घेण्याचा आदेश मिळाला असणार. माझ्या ते आधीच लक्षात यायला हवं होतं. स्वामीजी प्लीज क्षमस्व, तुम्ही चालू लागा. तुम्ही पुन्हा इथं अजिबात येऊ नका. स्वामींनी एकदम टोकाचा निर्णय का घेतला ते मला कळलंच नाही, पण पुन्हा एक गोष्ट मला ठळकपणे जाणवली. चक्रपाणीलाही त्यांनी काही भविष्य सांगितलेलं नव्हतं. आता पुढे काय होणार पाहूया पुढील भागात. कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.